लवकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांनी नक्कीच काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली। अर्थात बारामती पोट निवडणुकीविषयी ती चर्चा केलेली आहे। महाराष्ट्रातल्या ज्या दोन पोट निवडणुका आहेत, राहुरी आणि बारामती, त्यातल्या बारामती पोट निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि पक्षप्रमुखांशी त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली आणि ती चर्चा काय झाली किंवा त्या संदर्भात काय निर्णय आहे तो लवकरच स्वतः पक्षप्रमुख पत्रकार परिषद घेऊन आपल्याशी संवाद साधतील। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंकडे पाठिंब्याची मागणी केली आहे। नक्कीच पाठिंब्या काँग्रेसची मात्र भूमिका आहे, काँग्रेस निवडणूक बारामती पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे। त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आम्ही ठाम आहोत आणि आमच्याकडे ती प्रोसेस पण सुरू आहे। हो, मी सुद्धा माहिती घेतली की त्यांनी 4 ते 5 उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। उमेदवार ठरवण्यासंदर्भात त्यांच्या पक्षामध्ये हालचाली सुरू आहे। हा त्यांच्या पक्षाचा एक निर्णय आहे। महाविकास आघाडीत जरी असलो, आता उद्धव ठाकरे साहेब सुद्धा काय निर्णय घेतात एकत्र बसून हे सुद्धा आपल्याला कळेल। शेवटी महाविकास आघाडी आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे जे पती अजितदादा पवार हे माननीय उद्धव साहेबांचे मुख्यमंत्री असताना अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते, असं उद्धवजींनी वारंवार आपल्याला सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की माननीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याशी या विषयावर बोलतील। महाविकास आघाडी तुम्ही म्हणता आधुनिक अभेद्य आहे, निवडणुकांमध्ये ती दिसते, अशा वेळेस काँग्रेसची ही जी भूमिका आहे, तुम्ही महाविकास आघाडीतले एक मोठे नेते आहात, तुम्हाला ही काँग्रेसची भूमिका पडते का? बघा, सुनेत्राताई पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत नाही ना, तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष जर काही वेगळा निर्णय घेत असेल असं दिसतंय, तर त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठे महाविकास आघाडी म्हणून त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलं पाहिजे। पण उद्धवजींचं आणि अजितदादांचं एक भावनिक नातं होतं, त्याच्यामुळे आता उद्धवजी काय निर्णय घेत आहेत या संदर्भात ते तुम्हाला स्वतः ते बोलतील। महाविकास आघाडी इंडिया आघाडी म्हणून या निवडणुकीला इतर दोन पक्षांनी पाठिंबा द्यावा। नाही, असं आहे की स्वतः काँग्रेस पक्ष उद्धवजीशी चर्चा करतो। हे सगळे विषय चर्चेतूनच त्याचे निर्णय होत असतात। महाविकास आघाडी असेल किंवा समोर निवडणूक असेल, मग राहुरीची असेल, हे सगळे निर्णय शेवटी आघाडी म्हणून एकत्र चर्चा झाल्यावरच, एकमेकांशी बोलल्यावरच त्यातून निकाल बाहेर येतो। काँग्रेसची भूमिका आधी जाहीर केली आणि मग चर्चा करायला सुरुवात। मला बघा, अद्याप त्याच्यामध्ये काही फार हे प्रकरण पुढे गेलं असं मला वाटत नाही। काँग्रेस पक्ष हा या राज्यातला एक महत्वाचा पक्ष आहे, देशातला महत्वाचा पक्ष आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या पक्षाला मदत होऊ नये अशी त्यांची भूमिका असू शकते, पण आम्ही चर्चा करू त्यांच्याशी। आपण बघितलं तर महाराष्ट्राची प्रथा परंपरा राहिली आहे की एखाद्या सदस्याचं निधन झालं तर तिथे शक्यतो पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जात नाही आणि अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं अपघाती निधन होतं त्यावेळेस बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मणराव जगताप यांच्या निधनानंतर तिकडे जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या पक्षानं स्वतःचा उमेदवार दिला होता, नाना काटे। आपण सुद्धा ही सगळी माहिती महाराष्ट्रातली घेतली पाहिजे। भारतीय जनता पक्षानं वारंवार अशा निवडणुका लढलेल्या आहेत। भावना फक्त आम्हालाच असतात, शिवसेनेला, लक्षात घ्या। पण अश्विनी जगताप यांच्या विरुद्ध
अजित पवार यांनी एक तगडा उमेदवार नाना काटे यांच्यासारखा दिला होता आणि त्याने तिथे चांगली लढत दिली होती. राहुरीचं काय? राहुरीचं पण अजित पवार हे असे नेते आहेत, अजित पवार हे असे नेते आहेत यांनी काँग्रेसमध्ये असतानाही काँग्रेस बरोबर काम केलेलं आहे, यांनी महाविकास आघाडीमध्ये असतानाही 3 पक्षांबरोबर काम केलेलं आहे आणि साधारण एक त्यांचं जे नेतृत्व होतं त्यांच्याबद्दल काही वाद म्हणजे पक्षांमध्ये असा बद्दल सगळ्यांची सगळं बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण शेवटी असं आहे की ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार ना. म्हणजे भारतीय जनता पक्ष विरुद्ध इतर पक्ष अशीच निवडणूक होणार आहे. सुनेत्राताई पवारांनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली, हे बरोबर आहे. आता त्यांनी काँग्रेसशी चर्चा केली आहे काय तर याविषयी माझ्याकडे माहिती नाही. आता पवार कुटुंबियांकडे बारामतीचं पद आम्ही तर देत नाही आहोत ना. हा अजित पवारांचाच निर्णय होता भाजप बरोबर जाण्याचा आणि आताही सुनेत्राताई पवारांचाच निर्णय आहे भाजप बरोबर राहून निवडणूक लढण्याचा. बारामतीमध्ये पवार कुटुंबाला बरोबर भारतीय जनता पक्ष आहे का किंवा अन्य कोणी याची गरज पडत नाही, यावेळेला तर पडणारच नाही सुनेत्राताईंना. चला और कुछ आहे. की अंजली दमानिया यांनी सगळे सीडीआर बाहेर आणलेले आहे कोणत्या नेत्यांचं, त्यात उपमुख्यमंत्री बघा अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाहीत. त्या रॉच्या प्रमुख आहेत का किंवा महाराष्ट्राचं जे काय इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहे पोलीस खात्याचे त्याच्या प्रमुख आहेत का? नाही. म्हणजेच त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. इतकी गुप्त माहिती जी आहे, इतकी गुप्त माहिती कोणी व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. बरोबर आहे. आता त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे किंवा भाजपचे संबंध आहेतच ना, हे का तुम्ही अमान्य करू शकत नाही. पण तरी ती माहिती त्यांच्या माध्यमातून जर सरकार बाहेर काढत असेल याचा अर्थ सरकारच्या टार्गेटवर कोणीतरी आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या टार्गेटवर त्यांनी एक निशाणा धरलेला आहे. तो निशाणा धरला का वगैरे धरला ग, तो आता तुम्हाला कळेल हा निशाणा काय आहे तो. कुणीतरी आहे तर मग त्यांच्या म्हणजे स्वकीयही आहेत आणि त्यांचे मित्र पक्षही आहेत का? जेव्हा बाह्य शक्तींकडून माहिती धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते तेव्हा स्वकीय जास्त टार्गेटवरती असतात. जेव्हा बाह्य शक्ती सरकार पोलिसांकडून नाही बाह्य शक्तींकडून शासकीय माहिती गोपनीय माहिती जेव्हा बाहेर दिली जाते जनतेपर्यंत लोकांपर्यंत प्रसिद्धी माध्यमांना, याचा अर्थ सरकारमधल्या लोकांच्या निशाण्यावरती स्वकीय आहेत. चला एक प्रश्न मराठीत आहे की तुमच्या दिल्लीमध्ये परवा रात्री शिंदे शिवसेनेचे मंत्री प्रतापराव जाधव यांच्या डिनर डिप्लोमसीला उपस्थिती लावली. होय लावली ना. तर मग मतभेद मिटलेले आहेत, राजकीय शत्रुत्व. प्रश्न अत्यंत चुकीचा आहे. त्याच्यामध्ये डिनर डिप्लोमसीचा प्रश्न दिल्लीमध्ये अशा प्रकारचे जेव्हा संसदेचं अधिवेशन असतं तेव्हा मंत्री खासदार पक्षाचे नेते अशा प्रकारचं भोजन ठेवत असतात आणि सगळ्यांना आमंत्रित करत असतात. आम्ही सुद्धा आमचं जाणं येणं असतं ना, असं नाही. आमचे 2 खासदार गेले आणि भेटून निघून आले. त्याच्या डिनर डिप्लोमसीचा विषय काय आला? आबोली. उद्धव ठाकरेंनी या खासदारांबरोबर बैठक घेतली जेव्हा असं म्हटलं जात आहे की ऑपरेशन टायगरच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात जोरात आहे
अशा वेळेस तुमच्या खासदारांनी डिनर डिप्लोमसीला उपस्थित राहणं हे उद्धव ठाकरेंना पटलेलं आहे का? आता ते जेव्हा तुमच्याशी बोलतील या विषयावर तेव्हा तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा. दिल्लीमध्ये अशा प्रकारच्या घडामोडी एकमेकांकडे जाणं येणं या काळामध्ये होत असतं. माननीय उद्धव ठाकरे हे दिल्लीला येणार होते आणि त्यांच्या सन्मानार्थ महाविकास आघाडीतल्या खासदारांसाठी आम्ही जेवण ठेवणार होतो, डिनर ठेवणार होतो. त्याला का आम्ही डिनर डिप्लोमॅसी म्हणत नाही. एक गेट टुगेदर असतं सगळ्यांचं दिल्लीमध्ये. आता तुम्ही त्याला डिनर डिप्लोमॅसी किंवा ऑपरेशन टॅगरसाठी जेवण ठेवलं वगैरे चुकीचं आहे. प्रत्येक मंत्री केंद्रातला या काळामध्ये अशा प्रकारे आपल्या बंगल्याच्या हिरवळीवर जेवण ठेवत असतो. आपण हे शिवसेना युबीटी आयोजित करणार होती जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीत असतील तेव्हा. तर अशा वेळेस तुम्ही शिंदे शिवसेनेच्या खासदारांनी या डिनरनी किंवा त्या स्नेहभोजनाला बोलवलं असतं. बघा, हे जेवण महाविकास आघाडीच्या खासदारांसाठी आहे आणि केंद्रीय मंत्री देशाचे असतात. ते सगळ्यांसाठी जेवण ठेवतात. कळलं? केंद्रीय मंत्री जो असतो हा सगळ्यांना बोलवतो. त्याला असा भेदाभेद करता येत नाही. ते शासकीय जेवण असतं. आणि आम्ही जे आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही कुठल्या शासकीय पदावर नाही. बीजेपी के नेताओं से मिलती है कौन? मुख्यमंत्री सुमित्रा पवार मुख्यमंत्री दिल्ली में जाकर बीजेपी के नेताओं से मिलती है. बाद में उद्धव ठाकरे को फोन आता है कि हमें उपचुनाव में सपोर्ट करे बारामती में. बात ऐसी क्या है. अगर शिवसेना सपोर्ट करती है उनको तो बीजेपी को सपोर्ट करना होगा. देखो, बाई इलेक्शन बारामती में है. अजित पवार जी का जिस प्रकार से निधन हुआ है एक्सीडेंटल, बहुत दर्दनाक है. लोग अभी भी सदमे में है. उनकी पत्नी सुमित्रा पवार राज्यसभा मेंबर थी, इस्तीफा दिया और अब डिप्यूटी सीएम बन गई. बाई इलेक्शन की घोषणा हुई है तो ये उनका कर्तव्य बनता है. अगर चुनाव निर्विरोध होता है तो कोशिश तो करेंगी सुमित्रा ताई. उद्धव ठाकरे साहब इस राज्य के एक महत्वपूर्ण नेता है. पवार परिवार से ठाकरे परिवार के और हमारे सबके रिश्ते हैं. चाहे अजित दादा पवार हो चाहे शरद राव पवार. तो बातचीत हो गई है उनसे. अब बातचीत में क्या निर्णय लेना है ये शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जल्द ही आपको बताएंगे. कांग्रेस अपने उम्मीदवार उतारने को बोल रहा है. कांग्रेस क्या करेगी? देखिए, कांग्रेस पार्टी की भी जो भूमिका है वो कोई गलत भूमिका नहीं है. वो बीजेपी को विरोध कर रही है. बीजेपी के साथ जो लोग खड़े हैं सरकार में, तो कांग्रेस की भूमिका है कि हम उनको विरोध करेंगे. लेकिन अजित दादा पवार की जब बात आती है तो हम एक साथ बैठेंगे. उद्धव ठाकरे साहब की क्या भूमिका है एक बार समझ लेने के बाद हम सबसे बात करेंगे. और एक बाई इलेक्शन है राहुरी में, उसके बारे में निर्णय लेना है. और ये निर्णय अगर महाविकास आघाड़ी का है तो एक पार्टी नई निर्णय ले सकती है. वादग्रस्त विधान दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना भाजपच्या मंत्र्यांशी केली आहे. बीजेपी का और आम आदमी पार्टी का अंदरूनी जो बातें हैं उसका क्या संबंध है? आप लाल कृष्ण आडवाणी को प्रधानमंत्री नहीं बनाया या राष्ट्रपति नहीं बनाया, उनका पार्टी का निर्णय है ना. मेरे पार्टी में मैं आपके बारे में किसको क्या देना है, क्या निर्णय लेना है, ये अरविंद केजरीवाल और उनकी पार्टी की कार्यकारिणी का निर्णय होता है. और उस बारे में क्लैरिफिकेशन उसके पार्टी की तरफ से मेरे हिसाब से आया है.